नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पण अतिशय भन्नाट चवीचा मसाले भात. खायला अतिशय टेस्टी आणि बनवायला अतिशय सोपा आहे आणि खूप कमीत कमी साहित्यामध्ये आपण हा मसाले भात बनवलेला आहे. चला तर मग पटापट रेसिपीला सुरुवात करूया. मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा इथे मी बिर्याणी मसाला, धने पावडर आणि मीठ घेतलेला आहे चवीप्रमाणे. तूपही लागणार आहे. इथे 2 मीडियम आकाराचे कांदे असे उभे पातळ कट करून घेतलेले आहेत. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, 2 टोमॅटो आणि इथे काही बेसिक खडे मसाले घेतलेले आहेत मी. तमालपत्र आहे, लवंग, काळी मिरी, जिरे आणि दालचिनी. इथे मी सुरती कोलम तांदूळ घेतलेला आहे. हा वजनी म्हणलं तर इथे अर्धा किलो आहे. अतिशय मोकळा होतो हा तांदूळ. आता यासाठी आपण अर्धी वाटी इथे मी फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत आणि 2 मीडियम आकाराचे बटाटे असे कट करून घेतलेले आहेत. चला तर मग आपण फोडणीची तयारी करूया. आता इथे एका कुकरमध्ये 3 मोठे चमचे मी तेल घालणार आहे. आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला एक मोठा चमचा तूप घालायचं आहे. तुपामुळे खूप छान असे चव येते भाताला, त्यामुळे नक्की तूप घाला. आता यामध्ये घालायचे आहेत खडे मसाले. आता छान खडे मसाले व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत. आता इथे घालायचं आहे आपल्याला हिरव्या मिरच्या. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता यामध्ये घालायचा आहे आपल्याला कांदा. आता आपल्याला कांदा छान मस्त गोल्डन रंगावरती फ्राय करायचा आहे. म्हणजे कांद्याचा असा मस्त सुगंध येईपर्यंत आपल्याला कांदा यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कधी तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला म्हणाल तर अतिशय छान लागतो हा भात. यामध्ये घालायची आहे आपल्याला आलं लसूणची पेस्ट. इथे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आलं आणि लसूण. 2 चमचे घातलेला आहे. शक्यतो आपण हा जो मसाले भात करत आहोत त्यासाठी फ्रेश पेस्टच वापरायची, म्हणजे त्याची चव खूप छान येते. आता आपण आलं आणि लसूणची जी पेस्ट आहे ती पण व्यवस्थित खमंग सुवास येईपर्यंत परतून घ्यायची आहे. हे बघा मस्त सुगंध सुटलेला आहे, म्हणजे आपली पेस्ट आणि कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता इथे घालायचं आपल्याला टोमॅटो. तर टोमॅटो इथे मी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो असे बारीक कट करून घेतलेले आहेत. ते याच्यामध्ये घालून मिक्स करूयात. आणि आपल्याला टोमॅटो शिजण्यासाठी इथे थोडंसं पाव चमचा इथे मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतात. आणि आता व्यवस्थित टोमॅटो आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. हे बघा छान मऊ झालेला आहे टोमॅटो. व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालायचे आपल्याला सुके मसाले. अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट,
1 चमचाभर इथे बिर्याणी मसाला घातलेला आहे मी आणि अर्धा चमचा इथे धनेपूड घालणार आहे। आता हे सर्व सुके मसाले आपण छान असे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। हे बघा, छान तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले व्यवस्थित, इथे गॅसची फ्लेम मंद किंवा मीडियम ठेवायची आहे, म्हणजे आपले मसाले जे आहेत ते जळणार नाहीत। आता यामध्ये घालायचं आपल्याला बटाटा। इथे बघा मी बटाट्याच्या फोडी अशा छान मोठ्या मोठ्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे भातामध्ये खाताना छान असा बटाटा आपला पटकन भेटतो। आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला फ्रेश वाटाणे। आता हे सर्व आपण छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 1-2 ते 3 मिनिटं आपण व्यवस्थित हे वाटाणे आणि बटाटे जे आहेत या मसाल्यामध्ये छान परतून घेणार आहोत। परतून घेतल्यामुळे त्याची चव अजून वाढते, म्हणजे ह्या भाज्यांना सर्व व्यवस्थित मसाले लागले जातात। आता यामध्येच घालायची आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता इथे घालायचे आपल्याला तांदूळ। तर व्यवस्थित 2 पाण्याने स्वच्छ धुवून याच्यामध्ये मी तांदूळ घातलेला आहे सर्व। आणि आता तांदूळ आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण असा तांदूळ व्यवस्थित परतून घेतला ना की भात असे अगदी मोकळा होतो आणि सुटसुटीत होतो। म्हणून व्यवस्थित तांदूळ असा छान तेलावरती 1-2 मिनिटं असा परतून घ्यायचा। हे बघा, तुम्ही बासमती राईसही वापरू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे, पण बासमती तांदूळ घेतला तर तुम्हाला अगोदर त्याला भिजत घालावं लागेल। आता जेवढं मी तांदूळ घेतलं होतं त्याच्या दुप्पट इथे पाणी घालायचं आहे। इथे मी साधंच पाणी वापरत आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर यावरती घालायची आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे आपण घालणार आहोत मीठ। आता याला छान असं आदन आलं पाहिजे, म्हणजे व्यवस्थित उकळी आली पाहिजे आपल्या भाताला, मगच आपण कुकरला झाकण लावणार आहोत। हे बघा, व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता आपण इथे कुकरला झाकण लावून हाय हीटवर, म्हणजे मोठ्या गॅसवर आपण ह्याच्या 2 शिट्ट्या घेणार आहोत आणि लगेच कुकर खोलायचा नाही, व्यवस्थित त्याला थंड होऊ द्यायचा, नंतर खोलायचा 10 मिनिटानंतर। तर 2 शिट्ट्या घेऊन आपण जरासा 10 मिनिटं थांबून पाहूयात आपला गरमागरम मसाले भात तयार झालेला आहे। पाहू शकताय किती मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे आणि खायला म्हणाल तर अतिशय भन्नाट अशी टेस्ट आहे या भाताची। अगदी झटपट होतो आणि खायला अतिशय चवदार। कमीत कमी साहित्यामध्ये आपण हा मस्त मसाले भात बनवलेला आहे। तुम्ही वाटाणा भात म्हटलं तरी चालेल। तर नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा। त्याच्यावरती भातावरती असं मस्त खोवलेलं ओलं खोबरं घाला आणि गरमागरम हा भात सर्व करा। चला तर मग पुन्हा भेटूयात। धन्यवाद।